एक चिल्ली पिल्ली तुमची सुद्धा मॅच आहे, बाहेर या. साबण का पाणी लावा का मामा मामा या. हर्षद म्हात्रे मामा कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं या. हॅलो जब धाके तरपाला येत नाना पाटेकर, चला त्यांचा आवाज ऐकूया. ए देख साले आगे मौत को तमाशा देखने अच्छा है. अमरीश पुरी, चला हे नीलू पुळे. चला आवाज आपण ऐकणार आहोत, वेगवेगळे आवाज. मिमिक्री हॅलो, हॅलो. आर्टिस्ट. घात केला पोरी, घात केला बाई वाढव या. विनोद मुस्तकीम इधर लो. डाना फोन केलता चला आता दुसरा आवाज आपण ऐकणार आहोत, मिमिक्री आर्टिस्ट हर्षद दादा यांच्याकडून. मामा. विनोद नाला फोन केलता अजून सनी देओल. बताए माँ आज गुरुवार है. चूहे को जब जाके तरपाल आई थी ऑगी अँड द कॉकरोचेस. थोडासा फनी मुवमेंट होता आणि एंटरटेनमेंट जारी आहे, कारण की गावाची स्पर्धा आहे, मजा पाहिजे. रात्री थोडं एंटरटेनमेंट नसलं तर सुस्ती येते. नाहीतर झोपून जातील सगळे प्रेक्षक. कॉमेंट्री देखील करतील आमच्या जोडीला. नक्कीच. नंतर भावेश भिडे हा भिडे, दिमाग में किडे. प्रथम प्रभाकर स्ट्राईकला आपण पाहतोय. सूरज नॉन स्ट्राईक इनला. प्रकाश पाटील बॉलिंग मार्कवरती. प्रताप भोईर यांचा इशारा. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केला, इतका स्ट्रेट की बरोबर स्टंपला लागला बॉल. 1 रन 1 बॉल. हा 1 रन जर नाना पाटेकर यांच्या आवाजामध्ये बोलला असता तर कसा आहे 1 रन काढला असता. कसा काढला असते म्हणजे बघा ए देख झाले ऐसा मार फटका ऐसा धावे दौड़ के मार एक कलम वाली भाई 1 रन. ओ यावेळी हा बॉल जर पाहिला ना तर बॉल पाठीमागे जातोय. डॉट बॉल येतोय. आमच्यासोबत दिनेशजी किणी, व्हॉइस ऑफ पांजू, त्यांची ही 6वी रात्र आणि भरपूर चांगलं कॉमेंट्री त्यांनी केले. आम्ही लेट आलो परंतु ते सुरुवातीपासून आहेत, चांगला सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांचंही कौतुक करूया. यस दिनेशजी किणी. पायावरती चेंडू होता आणि त्याला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. थँक्यू. मला वाटतंय ॲक्शन रिप्ले में इंटरेस्टिंग आहे. पहिला हा फटका, त्यानंतर बाकीचं दृश्य आपण बघणार आहोत. पायावरती बॉल होता, स्लॉग इट केला.
एका टप्प्याने चेंडू जर पाहिलं तर 4 धावेंकरता आणि सूरज किनी यांना पाहिलं. काय जबरदस्त त्यांची बॉडी पाहिली, फिजिक अप्रतिम. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करतायत. पंचांकडे दाद मागतायत. पंच अगदी सहमत नाहीत, कारण फटका खेळता वेळीच अगदी बॅट आहे ना ती ग्राउंडला ब्रश झालंय. आणि ते माहिती होतं. किपरनी इतक्या लेट अपील केली की तिथूनच समजलं. फक्त प्रकाश पाटीलने अपील केली, किपरनी फार लेट अपील केली. आणि दोन्ही पंचांमध्ये पाहिलं तर एकमेकांकडे इशारा केला की बॅटची एज लागली नाही. 4 बॉल 5 धावा. पुढचा बॉल ड्राईव्ह केला या बॉलला. बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग आहे. प्रकाश पाटील पक्या याला आपण पाहतोय आणि सध्या चांगली गोलंदाजी करतोय. 5 बॉल 6 रन्स. 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक चौकार जरूर आला, मात्र एक्सपिरियन्स आहे प्रकाश पाटीलकडे. मास्टरचं क्रिकेट सातत्याने आणि यंगमधून हे क्रिकेट खेळतायत. 6 धावांवरती युवांश 11 हा संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला नायरा 11 टिवरीचा संघ आपण पाहतोय. शॉट ऑफ प्लेन पायाच्या दिशेने हाताळली आणि या वेळेत जबरदस्त फटका खेळलेत. प्रभाकर च्या बॅटमधनं षटकार. पायावरचा बॉल होता आणि बॉलला उडवलंय. अर्धा पुल शॉर्ट आर्म पुलचा फटका बॉलला गुल केलंय. स्लॉग पुल हा फटका पाहतोय. 6 धाव्याने धावफलक 12 धावा. सूरज आणि प्रभाकर ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. सूरज माळी अगोदर श्रद्धांजली चषकामध्ये देखील काय बॅटिंग केली होती. हाफ सेंचुरी ज्या खेळाडूच्या नावावर राहिली, अप्रतिम ती खेळी, अविस्मरणीय सूरजच्या माध्यमातून. आणि आज याही स्पर्धेत ती हाफ सेंचुरी येईल का? घेऊया डीजे ब्रेक. थँक्यू. 12 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावरती दर्शन भोईर आलेत. संघनायक आणि संघ मालक पाहायला मिळत आहेत. चांगला फटका खेळलेत. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला बिट केलं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरिता सूरज माळी पाहत राहिलेत. सोळा रन आतापर्यंत. संघ मालक आहे ओ. यावेळी फ्लाईट दिलेला बॉल होता. बॉल डीप इन द क्रीज मध्ये पाहिला. डीप होत होता, खाली राहत होता, फ्लाईट होती आणि या बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. चांगला बॉल. फाईटेड डिलिव्हरी पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू होता, त्यावरती खरपूस समाचार घेता आलेला नाही. धावसंख्या फलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवान 11च्या संघाला धावा कराव्या लागतील. पहिल्या मॅचमध्ये पराभवाला ते सामोरे गेले. तिथे नायरा 11चा संघ जिंकतोय तर युवांचा संघ बाहेर जाऊ शकतोय. बॅटची कडा घेतलाय पाठीमागच्या दिशेने. स्वप्नील पाटील यांना आपण पाहतोय. चेंडूला स्टॉप करतायत. एक धाव घेतली गेली आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जातंय. दर्शन भोईर यांना आपण पाहतोय आणि लेग ब्रेकचा मारा ते करतायत. याही वेळेला फ्लाइटेड डिलिव्हरी हाताळतायत. बॉलला अगदी ऑन साईडला खेळतायत. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. धावसंख्या 18 धावा. या षटकात 6, पहिल्यामध्ये 12.
आपल्याला पाहायला मिळालेत. चांगला फटका खेळले तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आपण पाहतोय. एक धाव घेतली दुसऱ्या धावेसाठी दोन्ही बॅटर निघाले. 2च्या मदतीने धावसंख्या 20. 20 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने जातोय आणि वाईट बॉलचाही इशारा होतोय आणि 4 धावा. वाईट +4 5 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचते ती 25 या आकड्यावरती आणि शेवटचा बॉल अगदी मागडा ठरतोय. सूरज माली यांना आपण पाहतोय. शॉट ऑफ प्लेन चांगला चेंडू हाताळलाय तिथेही विनोद आहे आणि बॉलला स्टॉप करतायत. एक धाव येते एकेरीच्या मदतीने. धावसंख्या 26. 26 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. एकेरी 26 रन फलकावरती. ग्रुप स्टेज मधला हा शेवटचा मॅच. ग्रुप ए मधनं चौधरी ऑटो शशिकांत चौधरी यांचा संघ टॉप वरती पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला दुसरा संघ आपण पाहिला तर दक्ष 11 हा संघ मात्र क्वालिफाय झालाय. ग्रुप ए मधनं मनपा देवीला बाहेर फेकलाय. इथेही आपण पाहिलं तर तसेच काहीशी सिच्युएशन आहे. नायरा 11चा संघ जर दुसरा सामना जिंकतोय तर क्वालिफायर रेसमधून नायरा युवांश 11चा संघ बाहेर होऊ शकतोय. आजी माजी उपसरपंच संघ एक सामना जिंकलेला आहे. गोलंदाजी मार्गावरती विनोद भोईर आता आलेत. डावऱ्या त्याचा गोलंदाज. धावसंख्या 26 या आकड्यावरती आपण पाहतोय. विकेट घ्याव्या लागतील. भागीदारी चांगली झाली. प्रभाकर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सूरजने आपला दमखम दाखवलाय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवतायत. चेंडूला लिव केले जरूर आपण पाहिलं तर आणि पाहता पाहता चांगला चेंडू हाताळला गेलाय. गुड डिलिव्हरी. शफल झालीत आणि त्याच कारणास्तव हा व्हाईट बॉल घोषित केला जात नाही. पुन्हा फिरवलाय बॉल. काय जबरदस्त फिरकीचा जादूगर आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा आता करतायत आणि धाबांची गती 27 वरती आपण पाहतोय. विनोद तयार आहेत तर दुसऱ्या बाजूला सूरज माली यांना आपण पाहतोय. पुन्हा लिव करतायत. शफल झाल्यानंतर रिच वाईट हा नियम सातत्याने आपण पाहतोय. याही वेळेला जबरदस्त चेंडू. फिरकी घेतले आणि गिरकीही घेतले सूरज मालीची. कौतुक आहे विनोद भोईर. काही गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. अगदी खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडली गेली आहे हेच म्हणावं लागेल. आणखीन एक चेंडू शरीर भेदी पाहायला मिळतोय. शरीराचा भेद घेतोय. तिथेही एकच धाव घेतली गेली आहे. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली जाते. ती एकंदरीत पाहिलं तर 28 वरती बॅटच्या साह्याने आले का पंच. यस बॅटच्या मदतीने आलेले आहे. 28 रन. आणखीन एक जबरदस्त चेंडू हाताळतायत. मोठा फटका खेळायचा होता तिथेही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. डॉट बॉल. 28 रन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांचाही षटक आतापर्यंत 5 बॉलवरती. आडव्या बॅटचा वापर करतायत. डीप मध्ये बॉलला खेळलाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न सूरज करतायत मात्र पाहता पाहता रनआउटच्या माध्यमातून इथे विकेट सॅक्रिफाईस केली गेले.
थँक्यू डीजे. चेंडू द्या, जुना चेंडू द्या, दुसरा चेंडू बदलून घ्या. नवीन देऊ का मग? नवीनच बॉल देतो आपण. कवशी नवीनच दिला मी तो. बंद करी ना अख्खं सगळं घराने. कर ना, आम्हाला काय करायचं? वार बोला लागलास. जाऊन ना आम्ही आम्हाला काय पडले. संख्या गेला देवला वाय. 29 रन फलकावरती. एका षटकाचा खेळ बाकी राहिलाय. गोलंदाजी मार्गावरती रोशन तयार. समोरच्या दिशेने फोर्स केले यावेळेस अविनाश भोईर. झेल खाली आणि हा झेल पकडण्याची संधी गमावली गेली. अगदी खाली पकडायचा होता झेल, वरती पकडायला हवा होता. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. आणि महत्वाची विकेट इथे मिळू शकली असती. आणि झेल सुटल्यानंतर 2 धावा येत आहेत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोचतोय 31 वरती. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय रोशन. संधी निर्माण करताय सूरज माली मैदानाच्या आतमध्ये आहेत. याही वेळेला जोरात चेंडू टाकलाय, जबरदस्त वेगात चेंडू टाकतायत. एकच धाव घेतली गेले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण विनोदच्या माध्यमातून होतोय. धावसंख्या 32 वरती. दिवाकर आता मैदानाच्या आतमध्ये आलेत, स्ट्राईकला आहेत. वेगात चेंडू टाकतायत. यॉर्कर लेनचा चेंडू आणि फर्निचर डिस्ट्रॉइट केले गेले. विकेटचं पतन होत आहे. मिस्टर दिवाकर बॅक टू द आउट. थँक्यू डीजे. नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये आलेत. 32 धाबा, 2 गडी माघारी परत आहेत. 3 बॉलचा खेळ आता बाकी राहिलाय. बॉलर तयार होतोय. गोलंदाजी मार्गावरती 32 ला 2 विकेट. हलक्या हाताने टाकलाय. धीमे गतीचा चेंडू हाताळतायत आणि बॅटरला माघारी परतवले. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक धक्का बसतोय. गडी बाद.
वेद पाटील कुठे असतील तर आपण या, घरी जायचं आहे. वेद 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 32ला 3 विकेट. समोर खेळतायत आता. एक धाव घेतली गेले. एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतोय. .33 शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती पुल करायचं होतं. तिथे डिप्रेंडे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. दुसरी धाव धोक्याची ठरेल यात काही शंका नाही. आणि रनआउटच्या माध्यमातून गडी बाद. 34 धावा फलकावरती आणि 35 करायचे आहेत टीम नायरा 11 संघाला. या दोन टीम दरम्यान ही स्पर्धा, ही मॅच आपण पाहतोय. ही स्पर्धा जर पाहिली तर वाघोबा मित्रमंडळ टिवरी आयोजित भव्य दिव्य टिवरी प्रीमियर लीग TPL सीझन 1 आहे. या स्पर्धेकरता जयनमान मित्रमंडळ यांच्याकडून लाईटची व्यवस्था, तसेच जनरेटर व्हॅन आणि त्याला लागणारा डिझेल पुन्हा एकदा नाना पाटेकर येईल वाटतं थोड्याच वेळात. चला, गार्डन मध्ये आल्यासारखं फिरू नका, तर लगेच फिल्डिंग लावून घ्या. मागील मॅच मध्ये 39 धावा चेस झाल्या नाही, तर या मॅच मध्येही तसं दृश्य घडेल का? दर्शन भाईंनी सांगितले हा, परंतु काही काहींनी सांगितलंय, दर्शन दादांचे भाऊंनी सांगितले हर्षद दादा यांनी की लवकर चेस होईल.
तर दोघां बंधूंमध्ये ही सट्टा, ही रायवलरी सुरू होते. चला मॅचच्या दिशेने जाऊया लगेच. प्रताप भोईर पंचांच्या भूमिकेमध्ये प्रताप सर यांना आपण पाहतोय आणि मिथुन सरांना आपण पाहतोय अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये. संदीप बॉलिंग मार्क वरती. संदीप म्हात्रे वरिष्ठ 40+ मास्टरचे खेळाडू आणि रवींद्र ठक्कर स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला अमोल. अमोल मला वाटते खूप दिवसानंतर मी त्याला पाहतोय खेळताना. भरपूर दिवसानंतर किंवा वर्षानंतर, भरपूर वर्षानंतर अमोलला पाहतोय. एक काळ गाजवलाय क्रिकेटमध्ये, कामानिमित्त मला वाटते टाईम नाही आहे. रवींद्र ठक्कर यांच्याकरता पहिला बॉल. लेट्स प्ले गेम ऑन. संदीप म्हात्रे यांचा पहिलाच बॉल टॅप केला आणि दिशा दिली, पॉइंटला बॉल केला. 1 रन. 1 रनने अकाउंट ओपन. मितेश पाटील, श्री मितेश पाटील यांना आपण पाहतोय. बॉल अडवलाय. आमचेच क्लासमेट आहेत. पिवली जर्सी म्हणजेच हात पिवले झालेत त्यांचे. अजून बाकी आहेत काही जण. 23 बॉल 34ची गरज. ओ पायावरती बॉल. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप. म्हणून आज इम्पॅक्टच आपण सांगणार आहोत. LBW विकेट जाणार नाही कदाचित आज, प्लम असला तरी नाही. दोन बॉल 1. ओ यावेळी अमोल खूप दिवसानंतर खेळतोय, परंतु तीच दहशत आणि तोच दरारा. अमोलच्या बॅटमधून षटकार आणि लगेच त्यांनी बॅट दाखवली. काय जबरदस्त फटका. अमोलला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. डीजे ऑपरेटरनी हेच गाणं लावलंय. 3 बॉल 7 रन. थँक्यू डीजे. आज चांगल्या मूडमध्ये आहे डीजे ऑपरेटर. थँक्यू. 3 ऑपरेटर घेऊन आलेत आज. बजेट वाढलाय. विपिन भाई मात्र गायब. त्यांची सध्या बॅटिंग आहे. राऊंड विकेटने पायावरचा बॉल ग्लान्स करायचा होता एका हाताने. रोहित ठक्कर जबरदस्त फिल्डिंग करतोय. रबाडा. चार बॉल 8 रन. म्हणजे रवी ठक्कर यांचा बंधू अपोजिट आहे त्यांच्या. रोहित ठक्कर. 4 बॉल 8 रन. 20 बॉल 27ची गरज. आता लॉंग ऑफचा फिल्डर जो आहे तो आतमध्ये घेतलाय मिड ऑफच्या दिशेने. कव्हरला थोडासा वाईडिश ठेवलाय. ओ यावेळी मात्र लेग स्टंपवरचा हा चेंडू आणि थोडा बाहेर निघून जातोय. व्हाईट बॉलचा सिग्नल. थँक्यू अंपायर. एक्स्ट्रा धाव. धावपळक 9 धावा. 4 बॉल 35 धावसंख्येचं टार्गेट आहे. ओ बॅक टू द बॉलर. अपघात होणारा हा चेंडू होता आणि त्यानंतर स्वतःला सावरलंय रवींद्र ठक्कर यांनी. फिल्डर ओके आहे ना संदीप म्हात्रे. कधी कधी असा बॉल लागतो फिल्डिंग करताना आपण सांगतो काही नाही आणि नंतर बऱ्याच घटना घडलेल्या असतात. ज्याचं जळतं त्याला कळतं. मग 2-3 दिवस तो हात आपण पाहतो. हुकचा पटका खेळायचा होता. आता रोहित ठक्करला बॉलनी टक्कर दिले. सध्या बॉलनी थोडासा या मॅचमध्ये ट्विस्ट घेतला.
आणि या 2 धाब्याने धावफलक 12 रन. 1 वर 12 झाल्यात. 18 मध्ये 23 ची गरज. 18 बॉल 23 पाहिजे आहेत. चांगली पार्टनरशिप. त्यामध्ये अमोलच्या बॅटमधून 4 मध्ये 9 आल्यात. खूप दिवसानंतर खेळतोय परंतु बॉल बॅटवरती येतात आणि योग्य वापर त्याचा करतोय तो. आता बॉलिंग मार्कवरती आणला जातोय अर्णालयाचा वंडर बॉय शेखर पाटील, मॅन फ्रॉम अर्नाळा. कारण की अर्नाळा संघाचे पॅकर होते. मगाशी त्यांना आपण पाहिलं. एक काळ क्रिकेटमध्ये स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून ओळखला टिवरी संघातून आणि आता पॅकर बनलाय. ही इम्प्रूव्हमेंट आहे. 18 बॉल 23 चा मॅच. आणखीन आमचे कॉमेंटेटर बाजूला बसलेत डीजे ऑपरेटिंगच्या भूमिकेत. डॉट बॉल निर्धाव चेंडू. शेखर हा गोलंदाज आपण पाहतोय. लेफ्ट आर्मचा मारा. हर्षद भोईर देखील येथील कॉमेंट्री स्टुडिओमध्ये चांगली कॉमेंट्री ते करतायत. हर्षद म्हात्रे मला वाटते. भोईर आणि म्हात्रे दोघे या. 1 रन. ओ आरामात. ओ आरामात. मला वाटते मातीमध्ये फॉल्ट आहे, बुटांमध्ये नाही. नाही नाही तो सांगतो बुटांमध्ये फॉल्ट आहे. काय स्माइल दिली लगेच. हे बुट पहा. मला वाटते हा ब्रँड ओळखून दाखवा. 500 रुपये लगेच. ओ पिकअप पुल. बॉलला गेले गुल. अमोलच्या बॅट मधून येतोय दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ द पार्क षटकार. अमोलला अंडर क्रिकेट पासून पाहिले आणि ओरम क्रिकेट पर्यंत जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा उडवले बॉलला गगनचुंबी हवाई सफर. अमोलच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. टोटल या मॅच मध्ये 3 षटकार ठोकलेत. काय बॅटिंग करतोय अमोल. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. आणि खूप दिवसानंतर खेळत असला ना तरी मात्र मी बॅटिंग करू शकतोय. माझ्यामध्ये क्षमता आहे, ती चमक, ती धमक आहे आणि अमोलने करून दाखवलंय या मॅच मध्ये. 14 बॉल आता 10 ची गरज. ओ हो क्लासिकल ऑन दी अप, 1 बाउंस ओव्हर दी रोप. अप्रतिम. देखना दैदिप्यमान, पाहतच राहावा इतका सुंदर ऑन दी अप चौकार. ते दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं आणि दोघं पाहत राहिले एकमेकांना. तू घे मी घे, तू मे तू मैं दोघांमध्ये झालं आणि ते 29 धावा फलकावरती लगावल्यात. अंतिम बॉल. आता यावेळी ऑफ स्टंप वरती यॉर्कर लेनचा मारा आणि डॉट बॉलचा येतो इशारा. येणारे बॉल आहेत 12 मध्ये पाहिजेत 6. मॅचची हवा निघले असंच वाटते. म्हणजे दर्शन पाटील यांनी जी भविष्यवाणी केली की मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल ती खोटी ठरले आणि हर्षद पाटील यांनी सांगितलं की लवकर मॅच जिंकेल. जेच दर्शन भाईचं सध्या ते प्रेडिक्शन चुकतोय. ओ यावेळी हा बॉल आगळा वेगळा बॉल होता. नेमका बॉल कुठला आहे प्रताप भोईर यांना प्रश्न पडलाय. बघूया वाईट की नो की इतर गोष्टी. थर्ड अंपायर चेक करतील.
एकतर खेळपट्टीच्या बाहेर, त्यानंतर हाईटचाही विचार आहे. वाईड बॉल. धावपळक 30. आज धुकं जास्त आहेत. फॉग फॉग चल रहा है टिवरी गाव में. आणि इथे अप्रतिम फटका इनसाइड आउट करून खेळलेला रवी टक्करच्या बॅट मधून आता येतोय चौकार. दोन पूर्णांक एक बॉल आणि घड्याळामध्ये 143 वाजलेत. 1:43. खेळ खल्लास. मॅच फिनिश करणारा रवींद्र टक्करच्या बॅट मधून येतोय चौकार. अभिनंदन टीम नायरा 11. थँक्यू. या टीममध्ये बाहुबली लपला होता. विशाल बाहुबली आता बॉलिंग ची प्रॅक्टिस तो करतोय. आता काय घडणार, पुढचा शेड्यूल कसा आहे, दिनेश किनी माहिती देतील. नायरा 11 1/10 विकेट्स. आज धुकं जास्त आहे की काय? डम्पिंग धुकं आहेत. फॉग आलाय आज. मॅच समरी पाहिली. 16 बॉल 18 केले सूरजने. अमोलने 8 मध्ये 25 नॉट आऊट. रवींद्र ठक्करने 6 मध्ये 11 नॉट आऊट राहिला. आणि ही मॅच समरी पाहिली तर जबरदस्त प्रदर्शन नायरा 11 या संघाकडून. आता पुढे कसं काय